लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। राज्यातील सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे। तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी याबाबत माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे। या निर्णयानुसार 500 चौरस फुटापर्यंतचे निवासी अतिक्रमण विनामूल्य नियमित करण्यात येणार असून 500 ते 15 चौरस फुटापर्यंतच्या क्षेत्रासाठी बाजार मूल्याच्या 10% शुल्क आकारले जाणार आहे। योजनेसाठी लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे। ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे तर नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत। सरकारच्या निर्णयामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे। यावेळी फकीरा पॅथर सेनेचे अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी देखील गरजू लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आमच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार साहेब मॅडम असतील, तर यांनी वहिनींनी या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला हे घर आणि घराचा लाभ मिळाला पाहिजे ह्या हेतूनं 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या ज्या अतिक्रमण आहे की जी शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी केलेली, तर ती अतिक्रमणं कायम करण्याचा निर्णय घेतला। मी शासनाचं या निर्णयाचं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की उपेक्षित वंचित समाजाला जो गाव कुसाबाहेर आजही शासनाच्या वन जमिनीमध्ये डोंगराळ भागामध्ये राहतोय त्या माणसाला स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे। त्याचाच भाग म्हणून आज आपण बघत असाल की प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार असतील, यांनी या पद्धतीनं अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे की शासनाच्या अतिक्रमण नियमित करण्याच्या संदर्भामध्ये लोकांनी या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे। हे खानापूर तालुक्यातील तमाम जनतेला किंवा सांगली जिल्ह्यातील तमाम जनतेला या निमित्ताने मी आवाहन करतो की जे गोरगरीब दलित समाज, उपेक्षित समाज आहे, भटका समाज आहे, जो आजही शासनाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून राहतोय, त्या लोकांनी खरं तर या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। त्यांनी यामध्ये कुठल्याही राजकारणाचा भाग डोक्यात न घेता तेथील प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे रीतसर जागा मागणीचा किंवा जागा कायम करून देण्याच्या मागणीच्या संदर्भातला अर्ज करावा आणि सर्वांसाठी घर या योजनेचा लाभ घ्यावा की जेणेकरून भविष्यामध्ये त्या जागेवर त्यांना इंदिरा आवास असेल, पंतप्रधान आवास असेल, या योजनांचा लाभ घेता येईल। आपल्या खानापूर तालुक्यामध्ये या तालुक्याचे तहसीलदार जे योगेश्वरजी टोंपे साहेब यांनी काही दिवसापूर्वी या संदर्भामध्ये सोशल मीडियामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलेलं होतं की सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाला चालना देण्याच्या हेतूनं जे लोक हे शासकीय जमिनीमध्ये अतिक्रमण करून राहत आहेत, अशा लोकांनी खरं तर आपापल्या गावामध्ये जर कोण ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहत असेल तर त्याने ग्रामसेवकाच्या ठिकाणी, नगरपंचायत हद्दीमध्ये राहत असेल तर त्याने तिथल्या मुख्याधिकारी किंवा नगरपालिका हद्दीमध्ये कोण अतिक्रमण करून राहत असेल तर त्याने त्या विभागाचे मुख्याधिकारी नगरपालिकेचे यांच्याकडे या संदर्भातला रीतसर अर्ज कागदपत्रा जोडून हा खरं तर त्यांनी दाखल करायचा आहे।